जय भीम, नमो बुद्धाय. स्वागत आहे भिक्खू ज्ञानज्योती यूट्यूब चॅनल मध्ये. जर तुम्ही सुद्धा आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. संपूर्ण व्हिडिओ पाहून आपले पुण्य संचित करा. धम्मचक्र हे फिरे जगावरी, बुद्धं शरणं गच्छामि, बुद्धं शरणं पद्धतीनं ते गाऊन दाखवलं. म्हणून या उपासकांमध्ये हे मुखोद्गत करण्याचं जे बळ 160 सूत्र याच पौर्णिमेला अनाथ पिंडिकांनी पठण केले होते.
त्यामुळे ही श्रावण पौर्णिमा सावकांची जी एक व्यक्ती शोतापत्ती फळाला पोचल्यानंतर त्याची जी आकलन शक्ती एवढी दांडगी झाली, 160 एवढ्या सूक्ताचं पठण याच पौर्णिमेला केलेलं दिसतं. म्हणून या पौर्णिमेला हे एक महत्त्व. भगवंतांच्या महापरिनिब्बाणानंतर जी पहिली संगीती झाली महाकाश्यप, भगवंत महाकाश्यप यांच्या नेतृत्वाखाली, एक बुढा भिक्षू, म्हातारा भिक्षू सुभद्र नावाचा. बरं झालं म्हातारा गेला, असं वागा रे, तसं वागा रे, असं करा रे, तसं करा रे. आता बरं झालं तो एकदा गेला तर जाऊ दे. बरं झालं आता आम्हाला जसं मनात येईल तसं वागता येईल. आणि यामुळं महाकाश्यपांनी हे हेरलं, संदेह निर्माण झाला, विचिकित्सा निर्माण झाली. जेव्हा जेव्हा असा संदेह विचिकित्सा निर्माण होते बुद्धांच्या वाणीविषयी, तेव्हा धम्मामध्ये परिपक्व असलेले असे थेर महाथेर भगवंताच्या मूळ वाणीचं संगायन करतात. आणि बुद्ध शासनामध्ये भगवंतांच्या नंतर आता जे दोघेही अग्रशावक गेलेले, त्यामध्ये त्यानंतर हा जो नंबर लागतो महाकाश्यपांचा. महाकाश्यप भगवंताच्या महापरिनिब्बाणानंतर हे संघनायक झाले. आणि बुद्धाच्या वाणीविषयी जो संदेह निर्माण झाला, त्या संदेहाविषयी, या संदेहानंतर संगायन हा संगीती बोलवण्याचा महाकाश्यपांनी निर्णय घेतला, ज्यामध्ये 500 भिक्षू, अर्हत भिक्षू यामध्ये असावे असा निर्णय झाला. सप्तपर्णी गुफांमध्ये हे 7 महिने संगायन चाललं. 7 महिने. त्या संगायनाची सुरुवात याच पौर्णिमेला होती. श्रावण ही सावकांची पौर्णिमा. पहिल्यांदा 500 अर्हत भिक्षूंच्या उपस्थितीमध्ये महाकाश्यपांच्या अध्यक्षतेखाली ही श्रावण पौर्णिमेपासून 7 महिनेपर्यंत ही संगीती, महासंगीती चालली, जिला पहिली पंचशती समिती जे संगायन म्हणून ओळखलं जातं, जिथे 500 अर्हत भिक्षू समाविष्ट होते. आणि भगवंतांच्या वाणीतनं प्रसवलेले 82,000 धम्मस्कंद आणि अरहंतांच्या वाणीतनं प्रसवलेले 2,000 अशा एकूण 84,000 धम्मस्कंदांचं संगायन केलं गेलं. या संगायनामध्ये पाचशे भिक्षू, अर्हत भिक्षू असायला हवे. आणि भिक्षू आनंद हा त्यांचा उपस्थाक म्हणून जे राहिले, आणि तोही या संगायनामध्ये असला पाहिजे. पण तो शोतापत्ती फळालाच पोचलेला होता. त्यांनी काही अर्हत्व प्राप्त केलेलं नव्हतं. हा वैशाख जो महिना आहे, हा अतिरिक्त महिना या कालखंडात होता. त्यांना जे अतिरिक्त महिना आला होता, त्यामुळं भगवंताचं जे महापरिनिब्बाण झालं, वैशाख अतिरिक्त महिना होता. आनंद भिक्षूंना 4 महिने दिले गेले. 4 महिने दिले गेले.
त्याला ध्यान करण्यासाठी, अर्हत्व प्राप्त करण्यासाठी महाकाश्यपांना माहिती होतं की हा अर्हत्व प्राप्त करू शकतो. तो जरी शोतापत्ती फळाला प्राप्त झालेला असला, शोतापत्ती फळाला पोहोचलेली व्यक्ती 7 जीवन देवता वा मनुष्य लोकांमध्ये घेऊन तो अर्हत्व 7व्या जीवनात तो अर्हत्व प्राप्त करू शकतो. 8वं जीवन तो जगणार नाही, 8वा जन्म तो घेणार नाही, 7च जीवनामध्ये तो अर्हत्व प्राप्त करेल. पण हा एकबीजी आहे, एकबीजी शोतापन्न असल्यामुळं तो याच जीवनामध्ये अर्हत्व प्राप्त करण्याची क्षमता आहे असं महाकाश्यपांनी ओळखलं आणि म्हणून याला 4 महिने ध्यान करण्यासाठी दिले. भगवंताच्या महापरिनिब्बाणानंतर 4 महिन्यानंतर या पौर्णिमेला त्यांना अर्हत्व प्राप्त झालं. सकाळी सकाळी 3 महिने असेच उलटून गेले. तीन महिने असेच उलटून गेले आणि 4थाही मन आता उलटला. एक शेवटची रात्र शिल्लक आहे. एक आनंद भिक्षू अनेक लोक यांच्या मार्गदर्शनाखाली अर्हत्व ज्यांनी प्राप्त केलेलं आहे, पण मात्र आनंद हा शोतापत्ती फळापुरताच मर्यादित आहे. हा एकबीजी आहे. आनापानचा अभ्यास करायचा, पण मी आता ना लवकरच अर्हत्व प्राप्त करेन, लवकरच अर्हत्व प्राप्त करेन. 4ही महिने आता जात आहे, शेवटचा दिवस उरलाय दिवस. हे जेव्हा महाकाश्यपांना माहिती होते की अजून काही आनंद भिक्षू अर्हत्व त्यांनी प्राप्त केलेलं नाही, म्हणून भिक्षू आनंदाकडे वदंत महाकाश्यप गेले. आनंदा, तू काय करतोस? त्याचं कम्मठान बदललं आणि त्याचं कम्मठान बदलून खणिक समाधीपासून उपचारपासून अर्पणा समाधीपर्यंत पोहोचण्याचं बळ जिथे येईल आणि महाकाश्यप निघून गेले. रात्रभर तो समतेनं पाहू लागला आणि सकाळ होते आता, तर तो समतेनं पाहतोय आणि आता आराम करण्याच्या उद्देशानं उजवा हात असा मानेजवळ ठेवून असा लेटायचा. तेवढ्यातच एका पाठीमागे अशा डुबक्या लागल्या. सकदागामी, अनागामी आणि अर्हत्व 3ही डुबक्या एका पाठीमागे लागल्या आणि अर्हत्व प्राप्त झाले. तेवढ्यातच आपल्या इद्धिबलाने महाकाश्यप उतरले. महाकाश्यपांना कळलं की यांनी आता अर्हत्व प्राप्त केलेलं आहे. औस आनंदा, संगीती तुझी वाट बघते आणि याच दिवशीपासून सकाळी सकाळी जशी डुबकी लागली आनंदाला, अर्हत्व प्राप्त झाले. इद्धिबलाने महाकाश्यप आले आणि महाकाश्यप सकाळी सकाळी ज्या संगायनामध्ये घेऊन गेले. अशा रीतीने 500 ही संख्या पूर्ण झाली आणि 7 महिने संगायन झाले. 7 महिने या संगायनामध्ये सुत्तपिटक, विनयपिटक, अभिधम्मपिटक या सुत्तपिटकामध्ये जो हथकंडा होता, मुखद्गत वाणी आनंदाकडे, विनयपिटक ज्याला उपाली जो विनयामध्ये तत्पर होतो
धम्म आणि विनय हे माझे उत्तराधिकारी. धम्माच्या याविषयीचं संगायन भिक्षू आनंदाकडे दिलं गेलं, विनयाचं उपालीकडे, आणि पूजनीय भिक्षू संघाने संपूर्ण या सुत्तांचं संगायन केलं. अभिधम्माच्या गोष्टी तर महाकाश्यपांनी समजावून सांगितल्या. जेव्हा हे संगायन झालं, बुद्धवाणीची परिपूर्णता, परिशुद्धता राखली गेली. बुद्धवाणीचं हे मर्म सुरक्षित केलं गेलं. त्यामुळं या पौर्णिमेला हे विशेष महत्त्व आहे. याच पौर्णिमेपासून या संगायनाला सुरुवात झाली. पुढे या संगीतीमध्ये जे काही घडलं महायानपंथी लोक या दिवशी नागार्जुनांची जयंती साजरी करतात. आचार्य नागार्जुनांची. पुढे ह्या संगायनानंतर ज्या काही घडामोडी घडल्या, महायान आणि हिनयान, तंत्रयान, मंत्रयान, भगवंताच्या महापरिनिब्बाणानंतर 18 प्रकारचे हे संप्रदाय अस्तित्वात आले आणि जोडतोड सुरू झाली. म्हणजे ज्याला थेरवाद, थेर म्हणजे थेरडा म्हातारा, ज्याच्या भिक्षू जीवनाला 10 वर्ष झाली त्यांना स्थवीर म्हणतात, थेर म्हणतात. ज्यांच्या भिक्षू जीवनाला 20 वर्ष झाली त्यांना महास्थवीर म्हणतात, महाथेर म्हणतात. या स्थवीर महास्थवीरांनी एकत्र येऊन वारंवार संगायन केले आणि बुद्धांच्या वाणीची सुरक्षितता केली. त्यामुळे या पौर्णिमेला वारंवार भगवंतांच्या वाणीचं, भगवंताचा हा सद्धम्म स्वतःमध्ये एवढा परिशुद्ध, परिपूर्ण आहे. परिपूर्ण परिशुद्ध, वारंवार ही आठवण केली जाते. त्याच्यामध्ये जोडतोड करण्यासाठी तथागतांनी काहीही शिल्लक ठेवलं नाही. हे अरहंतांना कळायचं. ही भगवंतांची वाणी आहे. त्यामुळं वारंवार जेव्हा जेव्हा बुद्ध वाणीवर संदेह निर्माण झाले, विचिकित्सा सुरू झाली, तेव्हा तेव्हा धम्मामध्ये परिपक्व असलेल्या भिक्षू संघाने वारंवार संगायन केले आणि भगवंतांच्या वाणीची सुरक्षा केली. त्यामुळे हे 6 संगायन झाले. वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या संगायनाचे रिपोर्ट्स लिहिले. अजूनही कधी बरेच लोक भ्रम आणि भ्रांतीमध्ये जगत आहेत. त्रिपिटक परिपूर्ण न वाचता त्रिपिटकात आलेले जे भगवंतांच्या वाणीतनं प्रसवलेले 82,000 धम्मस्कंद आणि उरलेले 2,000 धम्मस्कंद अरहंतांच्या वाणीतनं प्रसवलेले, एकूण 84,000 धम्मस्कंदांमध्ये ही बुद्धवाणी सुरक्षित केली गेली. त्यामुळं बुद्धांच्या गुणांमध्ये, धम्माच्या गुणांमध्ये आणि संघ गुणांमध्ये हे धम्माचेच गुण भरलेले आहेत. इतिपिसो भगवारहं सम्मा संबुद्धो विद्या चरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरीस धम्म सारथी. धम्म सारथी नाही, पुरीस धम्म सारथी. सत्ता देव मनुष्यानं बुद्धो भगवान.
सुअख्खातो भगवता धम्मो संदिग्धिको एकालिको एहि पस्सिको ओपनेको पच्चत्तं वेदितव्यो वेयोहि. हे धम्माचे 6 गुण. सुपटिपन्नो उजुपटिपन्नो न्यायपटिपन्नो सामीचीपटिपन्नो इदं चत्तारि पुरिसयुगानि अट्ठपुरिसपुद्गला. एस भगवतो सावक संघो आहुणेयो पाहुणेयो दक्षिणेयो अंजनीकरणेयो अनुत्तरं पुण्यं घेतं लोकसात. हे संघाचे 9 गुण. हे गुणांचं जे सौंदर्य आहे, बुद्धांचे 9 गुण, धम्माचे 6 गुण आणि संघाचे हे 9 गुण, हे 24 गुण बुद्ध धम्म संघाचे धम्माचेच गुण आहेत. पण ये 24 धम्माच्या गुणांचं व्यक्तीकरण म्हणजे सम्यक संबुद्ध होत. बुद्ध धम्म संघाला तोड नाही, त्यांचं वस्तुमान नाही मोजण्यासाठी मोजपट्टी नाही. ज्यामुळे या गुणांविषयीची श्रद्धा ती ओतप्रोत या धम्मस्कंदांमध्ये भरलेली आहे. त्यामुळे जोडतोड करता येत नाही. स्वतःमध्ये एवढा परिपूर्ण परिशुद्ध, पण गुणांचं वर्णन करण्यामध्ये वेगवेगळ्या लोकांची जी हातोटी होती ती पुढे पुढे चिंतनमय ज्ञानाच्या आधारावरची कसोटी वापरली गेली आणि बुद्धिविलासाच्या आधारावर बुद्धांच्या गुणांचं विकृतीकरण केलं गेलं. त्यामुळं बुद्धांच्या गुणांना समजावून सांगण्यामध्ये पुढे पुढे कमजोऱ्या वाढल्या. आपापल्या पद्धतीनं विचार करू लागले. हे चिंतनमय ज्ञानाच्या आधारावर बुद्धांच्या वाणीवरही जेव्हा संदेह उत्पन्न झाले, होऊ लागले, अवतारवादाचा हा संपूर्ण अवतारवादाला ज्यामध्ये स्फुरण मिळालं, पुढे पुढे भगवान बुद्धांचा विष्णूचा 9वा अवतार सिद्ध करण्यामध्ये हा अवतारवादी बोधिसत्वाचा सिद्धांत ब्राह्मणवाद्यांना कामी पडला. अशा रीतीनं बुद्धांच्या महापरिनिब्बाणानंतर हे जे 18 संप्रदाय पडल्यानंतर आपापल्या पद्धतीने या गुणांचं वर्णन करायला लागले, धम्मस्कंदांचं वर्णन करायला लागले. त्यामुळं भ्रम आणि भ्रांती वाढत गेली. ज्यांनी अर्हत्व प्राप्त केलेलं आहे, अर्हंताला वाटलं तर परत तो जन्म घेऊ शकतो, अशा प्रकारच्या धारणा बलवत्तर होऊ लागल्या आणि मिथ्या धारणा बलवत्तर होऊन पुन्हा पुन्हा म्हणून हे संगायनं वारंवार होत गेले आणि या संगायनामुळे 6 संगायनामुळे पुन्हा पुन्हा बुद्धांची वाणी ही सुरक्षित केली गेली. जरी शेवटच्या संगीतीमध्ये अरहत भिक्षूंचा ताफा नसला तरी मूळ संगायनामध्ये जे 5ही संगायन झालेले होते, या संगायनामध्ये जे जे सुत्त संगायन, ज्या सुत्तांचं संगायन केलं गेलं तेच 84,000 धम्मस्कंदांचं संगायन 6व्या संगीतीमध्ये केलं. ज्या संगीतीमध्ये बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशी प्रथा सुरू झाली. 6व्या संगायनामध्ये प्रत्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी हजर होते. या देशातलं जम्बूद्वीपातलं वर्णन त्या ठिकाणी त्यांनी केलं. कसा उजाळ झालेला आहे, जम्बूद्वीप ओसाळ झालेला आहे,
कारण या देशात ब्राह्मणवादी प्रतिक्रांती या देशात घडलेली आहे आणि सारं जे जुनं वैभव ते नष्ट झालेलं आहे. हे पुन्हा वैभव उभारण्यासाठी म्हणून बाबासाहेबांनी तिथेच घोषणा केली. बुद्ध जयंतीच्याच दिवशी मी पंढरपूरला धर्मांतराचा मोठा सोहळा बोलवणार आहे. 3 सरण 5 यामध्ये लोकांना प्रतिष्ठित करून ही धम्मक्रांतीची बीजं रोवण्याचा संकल्पच त्यांनी त्या संगायनामध्ये बोलून दाखवला आहे. तेव्हा साऱ्या लोकांच्या नजरा डॉक्टर बाबासाहेबांच्याकडे वळल्या. तेव्हापासूनच एका अनाथ भिक्षू, एक म्हातारा भिक्षू उठून उभा होऊन 2500 वर्षानंतर या जम्बूद्वीपामध्ये बोधिसत्व येतील आणि नव्याने धम्मचक्र गतिमान करतील. तेव्हापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बोधिसत्व म्हणून बोलू लागले. 6व्या संगायनापासून हेच ते बोधिसत्व असावे आणि पुढे बुद्ध जयंतीलाच हा धर्मांतराचा सोहळा येथे होणार होता पंढरपूरला, पण तो होऊ शकला नाही. पुण्य कमी पडलं. पुढे नागपूरला 14 ऑक्टोबर 1956 साली हे धर्मांतर, ही धम्मक्रांती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात घडली. आणि जे शब्द त्रिपिटकातनं सापडले सामुदायिक धर्मांतराचा सोहळा असं त्या कार्यक्रम पत्रकावर नाव होतं. पुढे याच धम्मक्रांतीला वेगवेगळी नावं आपल्या बुद्धी कौशल्याच्या आधारावर लोक देऊ लागले. या 14 ऑक्टोबर 1956च्या सामूहिक धर्मांतराच्या सोहळ्याला पुढे लोक धम्मचक्र प्रवर्तित केलं असे संबोधू लागले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956ला धम्मचक्र प्रवर्तित केले अशी विशेषणं लोक देऊ लागले बुद्धीच्या जोरावर, बुद्धिविलासाच्या जोरावर. पण धम्मचक्र प्रवर्तन हे केवळ सम्यक संबोधी प्राप्त करणारे बुद्धच करत असतात हे विसरून गेलो. त्यामुळे कितीही डिग्र्या मिळवलेले हे सगळे आपले लोक परत आला रे 14 ऑक्टोबर हा दिवस आला की सगळे भिंताडा रंगवलेली असतात. धम्मचक्र प्रवर्तन दिवसाच्या शुभेच्छा देतात. खरं तर धम्मचक्र प्रवर्तन दिवस हा आषाढी पौर्णिमा असते. धम्मचक्र प्रवर्तन आणि आषाढी पौर्णिमेला एकाच बुद्धांची गोष्ट नाही, सगळ्याच बुद्धांनी हे धम्मचक्र प्रवर्तन आषाढी पौर्णिमेलाच केलं. त्यामुळे आषाढी पौर्णिमेला धम्मचक्र प्रवर्तन दिवस असं संबोधलं जातं. पण आपल्या चिंतनमय ज्ञानाच्या आधारावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा धम्मक्रांतीचा सोहळा, सामूहिक धर्मांतराचा हा सोहळा बुद्धांनी केलेलं धम्मचक्र प्रवर्तन त्याच्याशी तोलू इच्छितात. आणि म्हणूनच हा धम्मचक्र प्रवर्तन हा जसाच्या तसा शब्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतराला, धम्मक्रांतीला जोडून टाकला जातो. आपल्याला माहिती नसते की हे धम्मचक्र प्रवर्तन केवळ बुद्धच करत असतात, सम्यक संबुद्ध. पश्चेक बुद्धांमध्येही नाही ती क्षमता नसते. कारण पश्चेक बुद्धांच्या कालखंडात जेव्हा 10 पारमिता 10 उपपारमिता या विषयी परमत्थ पारमितांचा हा संग्रह करताना 2 असंख्य 1 लाख कल्प एवढ्या जीवनातनं जावं लागतं. पण पश्चेक बुद्धांच्या कालखंडात मनुष्य लोक असो वा देवता लोक असो
त्यांना धम्म श्रवण करण्याची चेतना नसते, तर धम्म धारण करणं तर किती दूर राहिलं. त्यामुळं ते पश्चेक बुद्धांच्या कालखंडात देखील पश्चेक बुद्ध धम्मचक्र प्रवर्तित करू शकत नाही. सिद्धार्थ गौतम 32 लक्षणं आणि 80 अनुव्यंजन धारण केल्यानंतर जेव्हा ते चक्रवर्ती सम्राट होते सुदर्शन म्हणून, सुप्त लक्षणं होती. महापुरुषांची 32 लक्षणं आणि 80 अनुव्यंजन ही सुप्त आहे. ही लक्षणं असली ते चक्रवर्ती सम्राट असले तरी ते धम्मचक्र प्रवर्तित करू शकत नाही. महापुरुषाच्या गिनतीमध्ये ते फिट होऊ शकत नाही, कारण ते सुप्त असतात. म्हणून 32 लक्षणं आणि 80 अनुव्यंजन सिद्धार्थ गौतम जेव्हा हे शरीरावर घेऊन जन्माला येतो, त्याचा जन्म लुंबिनीत होतो. हे सिद्धार्थ गौतमाचा जन्म लुंबिनीत होता तेव्हा ही लक्षणं अस्पष्टच असतात, सुस्पष्ट नसतात. जेव्हा बोधगयेला जेव्हा बुद्धत्व प्राप्त करतात तेव्हा ही लक्षणं सुस्पष्ट होतात. म्हणून बुद्धाचा जन्म हा बोधगयेला होतो. जेव्हा बोधगयेला बुद्धाचा जन्म होतो, हे 32 लक्षणं 80 अनुव्यंजन सारणाच्या दिशेने जातात, तेव्हा ते आषाढी पौर्णिमेला ते धम्मचक्र प्रवर्तित करतात. ते केवळ महापुरुषांमध्ये ज्यांची गणना होते सम्यक संबुद्धांची, तेच महापुरुष सुस्पष्ट ही लक्षणं आलेले सम्यक संबंधी स्वप्रयत्नाने स्वयंगुरू असतात. त्यांचे गुरु कोणी नसतात, स्वयंप्रयत्नाने या बोधी ज्ञानाचा आविष्कार करून बुद्धत्व प्राप्त करतात. असे बुद्धत्व प्राप्त करणारे महापुरुषच केवळ धम्मचक्र प्रवर्तित करू शकतात. दुसऱ्या व्यक्तीची ही हातोटी नाही. ही एकाधिकारशाही केवळ सम्यक संबुद्धाची. ते हे त्रिपिटकामध्ये आपल्याला सापडतं. पण शब्द रेडीमेड आपल्याला मिळाले तर आपण चिंतन मन शक्तीच्या आधारावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 ही जी धम्मक्रांती केली, सामुदायिक धर्मांतर केलं, त्या सोहळ्याला धम्मचक्र प्रवर्तन सोहळा असं म्हणू लागलं. त्रिपिटकाप्रमाणे धम्मचक्र प्रवर्तित केवळ सम्यक संबुद्ध करतात. पण अजूनही हा भ्रम मिथ्या धारणा अजून गेलेली नाही. पालीचे जाणकार असतात. आपण त्या सोहळ्याला धम्मचक्र प्रवर्तन सोहळा असं म्हटलं तर आपल्या बुद्धीची केविलवाणी स्थिती ते बघून हसतील आपल्याला. याचं भान नसते, जाण नसते. त्यामुळं भ्रम आणि भ्रांती जगत असतात. 6 डिसेंबर येऊ द्या की 6 डिसेंबर आला रे आला की भिंता डरंगतात. महापरिनिब्बाण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे शब्द रेडीमेड सापडून गेले त्रिपिटकात, तर कुणाला कोणत्याही शब्दाचा वापर चिंतनाचा. बुद्धांच्या एवढंच नव्हे तर तुमच्या घरातला एखाद्या व्यक्ती गेलाही, आमच्याही कडे एवढा एखादा भिक्षू मेला, मरण पावला, शरीर त्याग झाला, तरी यांचं महापरिनिब्बाण झालं. म्हणजे शब्द रेडीमेड सापडले. मरणाला कधी कधी निर्वाण असतं. तुमच्या घरातली एखादी व्यक्ती कालकथित होऊ द्या, मरू द्या, तुम्ही कागदावर लिहिता आमच्या घरच्या अशी व्यक्ती ती निर्वाणस्थ झाली म्हणून लिहून टाकता, किंवा बुद्धवासी झाली असेल. त्यामुळे हे शब्द रेडीमेड आपल्याला सापडले तर त्या शब्दांचा वापर योग्यपणे आपल्याला करता आला नाही. अजूनही भ्रम भ्रांतीमध्ये जगत आहोत. त्यामुळं ही ज्ञानाची जी कसोटी असते ती बोधी ज्ञानाची कसोटी असते. त्यामुळे सर्वसाधारण केवळ चिंतनमय ज्ञानाच्या आधारावरची ही कसोटी नसते, बोधी प्राप्त केली जाते. त्यामुळे जे शब्द, ज्या शब्दांचं
नियोजन असतं ते योग्यपणे करता आलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बोधिसत्व होते आणि बोधिसत्वाच्या काया त्यागाला जसं तुम्ही आम्ही मरण पावलो, या मरणाला कालकथित होणं, दिवंगत होणं असे शब्द वापरायला हवे. प्रयाण होणं, बोधिसत्वाच्या शरीर त्यागाला महाप्रयाण असा शब्दप्रयोग योजला जातो. महापरिनिर्वाण नाही. त्यामुळे हा सुधार करावा. आता तरी एवढी वर्ष उलटून गेली ना, 65. पण जे शब्द गवसले ते शब्द जसेच्या तसे मांडण्याची ही परंपरा भल्या भल्या लोकांना, भिक्षूंनाही, आमच्या बडे बडे विद्वान समजणारे लोक 6 डिसेंबर येऊ द्या बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालं असंच म्हणतात. सवय झाली. पण ही सवय ही बरी नाही आहे. ही येणाऱ्या पिढ्या काय म्हणतील आजपर्यंत असंच म्हणत गेले. त्यामुळे योग्य ठिकाणी योग्य शब्दांचा वापर. एखाद्याने निर्वाणाचा साक्षात्कार केलेला आहे, आर्य सत्याचा साक्षात्कार केलेला आहे, त्यांच्या शरीर त्यागाला निर्वाणास्त्र वापरणं ठीक आहे. कधी कधी कोणी बाबासाहेबांच्या शरीर त्यागाला परिनिर्वाण झालं असंही म्हणत आहे, लिहितात. पण परिनिर्वाण हे ज्यांनी अर्हत्व प्राप्त केलेलं आहे, ज्या भिक्षूंनी, तर अर्हत्व प्राप्त करणाऱ्या व्यक्तीच्या शरीर त्यागाला परिनिर्वाण हा शब्द वापरला. बाबासाहेबांना तो शब्द वापरणं म्हणजे मिथ्या धारणा आहे आपली. पण वापरतात सर्रास. महाप्रयाण शब्द ठीक आहे. आपले लोक कधी कधी गृहस्थ असले तरी त्यांचं परिनिर्वाण झालं म्हणून असं बोलूनही टाकतात घाईघाईत, वेगावेगात. तर आपल्याला सवयी झालेल्या असतात. ते ह्या सवयी मिथ्या धारणा असतात. त्यामुळे या मिथ्या धारणांवरती आपण योग्यपणे या बुद्धाच्या गुणांची, धम्माच्या गुणांची, संघाच्या गुणांची परख करता येत नाही, जाणता येत नाही. अजूनही मोठे मोठे शिकलेले लोक सिद्धार्थ गौतम बुद्ध म्हणून मोकळे होऊन जातात. भगवान गौतम बुद्ध म्हणायला जीभ वळत नाही. कारण भगवान या शब्दाविषयीच भ्रम भ्रांती असते. भगवान हा शब्द आपला आहे की नाही असं वाटायला लागतं. बुध्यती इति बुद्धो, बुझा म्हणजे सब्बैन्यू, सर्वत्र, भूत, वर्तमान आणि भविष्य कालखंडातलं, तीनही कालखंडातलं जाणणारे, त्यांना सब्बैन्यू, सर्वत्र जाणणारे असा एकही विषय नाही की ज्या विषयाचं ज्ञान त्यांना नाही आहे. पण काय करताय? सब्बैन्यू, विश्वास होत नाही. सर्वत्र जाणणारे, भग्ग रागो भग्ग दोषो भग्ग मोहो इति भगवा, ज्यांनी राग द्वेष मोहाच्या साऱ्या कड्या भग्न भग्न केलेल्या आहेत. भवा सवा उच्चती इति भगवा, ज्यांनी सारे भवाश्रव जन्मग्रहण करणाऱ्या साऱ्या तृष्णांचा मुळासकट नायनाट केलेला आहे, त्यांना भगवान. राग द्वेष मोहाच्या साऱ्या कड्या भग्न भग्न केलेल्या आहेत. भगवा, भगवान हा शब्दच मूळ पाली शब्द आहे. पुढे पुढे या शब्दाची चोरी झाली. चांगला वाटला भगवान, अमुक भगवान, तमुक भगवान, तमुक भगवान म्हणून हा शब्द इकडे तिकडे पसार झाला. या शब्दांची जी महत्ता आहे ती खोवली गेली, चिल्लर झाला. भगवान म्हणजे ईश्वर, परमेश्वर, गॉड या अर्थानं वापरला जाऊ लागला. तसा कधी होत नाही. भगवान हे विशेषण केवळ केवळ सम्यक संबोधी प्राप्त करणाऱ्या महापुरुषा, पंढरीनाथ, नाथांचाही नाथ, लोकनाथेन पूजिता, लोकनाथ. इमे हेते महाबोधी
लोकनाथेन पूजित। अहं पिते नमस्सामि बोधी राजा नमः। बोधिवृक्ष बुद्धाचंच रूप मानलं जातं। बुद्ध म्हणूनच त्याची बुद्धाचं रूप म्हणून पूजा करतो। ज्या बोधिवृक्षाची पूजा तथागतांनी केली। लोकनाथ, लोक म्हणजे काया, सगळ्या प्रकारची काया कशी उत्पन्न होते। मनुष्य प्राणी वा मनुष्यतर प्राणी असो, कोणतं चित्त उत्पन्न झाल्यानंतर कोणत्या प्राण्यांची निर्मिती होते। म्हणून लोकविदू, बुद्ध या गुणांमध्ये लोकविदू हा वारंवार शब्द उच्चारला जातो। सगळ्या लोकांविषयीची परिपूर्ण जाणकारी असणारे लोकविदू हा गुण आहे। 4 अपाय गतीचे, 7 कामसुगती भूमी, 16 रूपब्रह्म रूपभूमी आणि 4 अरूपभूमी, एकूण 31 प्रकारच्या काया धारण करणारे जे दृश्य व अदृश्य प्राणी असतात, एकेका चक्रवालामध्ये, एकेका प्लॅनेट्समध्ये, एकेका सूर्यमालेमध्ये हे असतात, याविषयीचा संदेह आहे। लोकविदू भराभरात तर बोलून टाकतो आपण, पण असंही असतं का 31 प्रकारची काया धारण करणारे प्राणी असतात का, यावरच संदेह लागतो, विचिकित्सा निर्माण होते, त्यावर विश्वास होत नाही। भगवंतांच्या गुणांचं योग्यपणे स्पष्टीकरण करता येत नाही, योग्यपणे स्वाख्यात करता येत नाही गुणांना, त्यामुळे भ्रम आणि भ्रांती जगत असतो। अरहंत असतो, अरहंत वारंवार म्हणतो, अर्हत म्हणतो, आणि अरहंतांचा पुन्हा जन्म होत नाही। अरी म्हणजे शत्रू, हंत म्हणजे हनन करणारे, ज्यांनी साऱ्या शत्रूचं हनन केलेलं असतं। म्हणजे 10 मार बंधनं असतात, 10 संयोजनं असतात, 10 सद्गुणांना प्राप्त करून त्यांनी माराला पराभूत करून विजय प्राप्त केला जातो। म्हणून हंत म्हणजे हनन करणारा, ज्यांनी साऱ्या 10 मार बंधनांचं हनन केलेलं आहे, अर्हत झालेले आहेत। म्हणजे जीवनमुक्त, सोप्या शब्दात आपण जीवनमुक्त असं बोलूनही टाकतो भाषांतर म्हणून। जीवनमुक्त म्हणजे आता पुन्हा नवं जीवन धारण करणार नाही, म्हणून त्या अर्हत्व प्राप्त व्यक्तीला नवा जन्म त्यांचा होणार नाही हे म्हणतो। तरी देखील महायानांमध्ये ही धारणा आहे की अर्हंतांना वाटलं जन्म घ्यायचा तर तो जन्म घेऊ शकतो, कशाला जीवनमुक्त म्हणून भाषांतर करायचं अर्हंत। तर हा भ्रम, जीवनमुक्त आपण कितीदा म्हणतो, पण पुन्हा जन्म नाही असं म्हणतो। जीवनमुक्त म्हणजे पुन्हा जन्म नाही, तर अर्हंतांचा पुन्हा जन्म नाही। पण आपला भ्रम, आपण मेलो तर आपला पुन्हा जन्म नाही, आपला पुन्हा जन्म नाही म्हणजे या जीवनात जो चेहरा मोहरा असला असा चेहरा मोहरा घेऊन पुन्हा जन्माला येणार नाही, या अर्थानं पुनर्जन्म नाही। पण ही एनर्जी आहे ना, ऊर्जा आहे ना, ही निर्जीव असो की सजीव ऊर्जा असतो, हे सजीव प्राणी असतात, त्यांच्यामध्ये चित्त असतं, ही चित्त चैतसिकांची ऊर्जा असते। हे शरीर असतं, या शरीर हे अग्निवायू जल आणि पृथ्वी धातूंनी बनलेलं असतं। हे अग्निवायू जल आणि पृथ्वी धातूची ही जी ऊर्जा ही निर्जीव असते, आहे ऊर्जा पण निर्जीव असते। या ऊर्जेला संग्रहित करण्याचं काम चित्ताचं असतं, चित्ताची मोठी ऊर्जा असते। या सगळ्या या प्राण्याची निर्मिती करताना हे चित्त जर उत्पन्न झालं तर हे चित्त वेगवेगळे अग्निवायू आणि जल पृथ्वी धातूंच्या एवढ्या प्रमाणात एवढ्या घ्यायच्या, संग्रहित करायचं हे काम चित्ताकडे असतं, मनाकडे असतं। मनाची ऊर्जा जास्त असते, मन प्रमुख असतं, प्रधान असतं। तर ही मेल्यानंतर काही ऊर्जा नष्ट होते का? आपलं रूप आपलं बदलतं, परावर्तित होते असं आपण म्हणतो, नष्ट नाही होत। त्यामुळे ही ऊर्जा मरण पावल्यानंतर जिकडे तिकडे अग्निवायू जल आणि पृथ्वी धातूंमध्ये विलीनीकरण होतं, वेगवेगळ्या धातूंमध्ये विलीनीकरण होतं, पण ती नष्ट होत नाही।
हे चित्त चैतसिक असतात. मरणांतिक वेदना आल्या, मृत्यू झाला, चित्त सोडून जातं. त्यामुळे चित्ताला काही जाळलं जात नाही. पण अर्हंत्व प्राप्त ज्यांनी केलेलं आहे त्यांनी मात्र हे चित्त चैतसिक जे वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान हे मनाचे चारही स्कंद असतात ना, त्याचे तुकडे तुकडे करून त्यांनाही नष्ट करून टाकतात. या संस्कारांना, चित्ताच्या स्कंदांना नष्ट करून टाकतात. त्यामुळे म्हणून त्यांचा पुनर्भव होत नाही. अर्हंत, सम्यक संबुद्ध आणि पश्चेक बुद्ध या 3 सत्वाचा पुनर्जन्म नाही, पुनर्भव नाही. बाकी तर आहे. पण भ्रम आणि भ्रांतीत आता मेलं तर सगळंच गेलं, तर ही मिथ्या धारणा आहे, जात नाही. पण जे पश्चेक बुद्ध झाले, सम्यक संबुद्ध झाले, अर्हत सत्व ज्यांना सावक बुद्ध म्हटलं जातं, या 3 सत्वाचा पुनर्भव होत नाही, बाकीच्यांचा होतो. कोण पाहायला जातं? तर आपल्याकडे जे ज्यांनी अर्हत्व प्राप्त केले त्यांच्याकडे ही दृष्टी असते. त्यांना पुब्बे निवास, त्यांना वेगवेगळ्या अभिज्ञा असतात. दिव्य चक्षु, दिव्य शोध, परचित्त ज्ञानी, पुब्बे निवासानुसतीचं ज्ञान, इतिपादाचा आणि आश्रवक्षय, कामाश्रव, भवाश्रव, दृष्टाश्रव आणि अविद्याश्रव, साऱ्या आश्रवांचा त्यांनी क्षय केलेला असतो. म्हणून त्यांना हे कळतं. आपल्याला, आम्हाला नाही कळत. तर आपण आपली बुद्धी लावून विचार तर्क करून पाहतो, आपल्या बुद्धीला या प्रश्नांची उत्तरं नाही सोडवता येत. म्हणून आपल्या चिंतनाच्या आधारावर आपण म्हणतो नाही, मेल्यावर सगळं गेलं, तर हा भ्रम आणि भ्रांती आहे. अशा रीतीनं जेव्हा केव्हा ही विचिकित्सा सुरू होते, संदेह सुरू होते, तर अजूनही भिक्षूंमध्ये वा उपासक उपासिकांमध्ये किती मोठ्या मिथ्या धारणा आहे. म्हणजे हे धम्मस्कंद आहेत, या ऑलरेडी अगोदरच संगायन 6 संगायन झालेली आहेत. योग्यपणे या सूत्रांचं संगायन केलेलं आहे. पण त्याचा अर्थ काढण्यात आपली चुकी होते, मिथ्या समज राहतात. त्यामुळं आपल्याला धम्म धारण करण्यापासून या साऱ्या गोष्टी बाधा निर्माण होतात, बाधाच निर्माण असतात. या मारबाधाच असतात. जरी आपण स्वतः बुद्धांचे फॉलोअर, अनुयायी म्हणत असलो, नाही मला तर पाठांतर आहे, पठिच्च समुत्पादांची मी तर मान्यता देतो, 4 आर्य सत्याला मी मान्यता देतो. केवळ मान्यता देऊन हे प्रश्न सुटत नाही. जाणलं नसतं ना. ज्या व्यक्ती जाणतात त्यांना हे कळतं, बाकीच्यांना नाही कळत. त्यामुळे या भ्रम भ्रांतीत सगळे अजूनही आमच्या भिक्षू लोक राहतात आणि उपासक उपासिका राहतात. जरी सैद्धांतिक पक्ष असा आहे तरी तो धारण करता आला नाही. त्यामुळे या आपल्या सिद्धांताविषयी आपण चिटकून बसतो, आमचंच खरं म्हणून. ही देखील बाधा बनते. धारण करता आला पाहिजे. म्हणून योग्य समज या गुणांविषयीचं आकलन योग्यपणे करता यायला हवं. योग्यपणे करता आलं नाही तर धम्म धारण करण्यापासून आपण दूर राहतो, तो लाभ होत नाही. 4ही आर्य सत्याचा साक्षात्कार करूच शकत नाही. एवढी 65 वर्ष निघून गेली. आता हळूहळू 2 महिने गेल्यानंतर 66 उलटून झाली. पण तरी भ्रम आणि भ्रांतीत लोक जगत आहेत. त्यामुळे एकेका गुणांचं स्पष्टीकरण करताना अनेक लोक, शिक्षित लोकांचे हे प्रामुख्यानं, अजूनही आमच्यात काही भिक्षू लोकांमध्ये भगवान बुद्ध म्हणायला तयार नाहीत. सिद्धार्थ गौतम बुद्ध म्हणून मोकळे होतात. भिक्षू लोकांमधले हे आलाय, तर तुमच्या लोकांमधले काय आहे? भगवान इतिपिसो भगवा, अरहंग पूज्य आहे, ज्यांनी साऱ्या 10 संयोजनाचं बंधनं दूर करून विजय मिळवलेला आहे. सम्मा संबुद्ध, सम्यक संबुद्ध झाले, भूत वर्तमान सब्बैयू सर्वत्र जाणणारे.
दुःख दुःख समुदय, दुःख निरोध गामिनी पटिपदा आर्य आहे. याचं संशोधन आपल्याला वाटतं आपण करू शकतो. हा भ्रम आहे, गोंधळ आहे. याचं अनुसंधान केवळ सम्यक संबुद्धच करू शकतात, जे धम्मचक्र प्रवर्तित करतात. तुम्हाला वाटतं आपल्याला अनुसंधान करता येतं का? तर नाही. ही एकाधिकारशाही केवळ सम्यक संबुद्धांकडे असते. महाकारुणिको नाथो हितायन सब पाणिनं कृत्वा पारमी सब्बा पत्तो संबोधी उत्तम. महाकारुणिक या लोकनाथांनी जे सर्व प्राण्यांच्या हितासुखासाठी 10 पारमिता, 10 उपपारमिता, 10 परमत्त पारमिता या 30ही पारमितांचा डोंगर रचून हे उत्तम प्रकारचं सम्यक संबोधी ज्ञान प्राप्त केलं असं म्हणतो. हे सम्यक बोधी मिथ्या नाही तर सम्यक आहे. त्यामुळे संबोधी म्हणजे भूत, वर्तमान आणि भविष्य काय तीनही कालखंडातलं ज्ञान त्यांना आकलन होतं, म्हणून सम्यक संबोध. शब्द बोलून तर जातो, असेल का भूतकाळातल्या बुद्धांना ज्ञान असेल का, भविष्य काळातला असेल का, असे संदेह असतात. म्हणजे अजूनही मिथ्या धारणा गेलेल्या नसतात. विद्याचरण संपन्न आपण लोक विद्या म्हणजे खूप काही वाचन मनन चिंतन केलेलं आहे म्हणजे विद्या संपादन केली असा अर्थ काढतात. नाही, विद्या आचरण, विद्या आणि आचरणाने परिपूर्ण आहे, संपन्न आहे. ज्या व्यक्तींनी आर्य सत्याचा साक्षात्कार केलेला आहे, आर्य सत्याचा साक्षात्कार केला तरच विद्या, नाही तर अविद्या ही अविद्या. पण लोकांना ना तुम्ही विद्या संपादन केली आहे, होच म्हणतात. म्हणजे वाचन मनन केलं, चिंतन मनन केलं, पाठांतर केलं, याला विद्या नाही म्हणत. आर्य सत्याचा साक्षात्कार करणं, हुब्बे अनन सुत्तेषु धम्मेषु चक्षुमुदपादी, हे धर्मचक्षु, ज्ञानमुदपादी ज्ञानचक्षु, प्रज्ञा उदपादी प्रज्ञाचक्षु, विद्या उदपादी. हा इथे शब्द आला विद्या. चारही आर्य सत्याचा साक्षात्कार करणं म्हणजे विद्या उत्पन्न होणं. ज्यांनी चारही आर्य सत्याचा साक्षात्कार केलेला आहे ते खरे धम्मचारी असतात, धम्मचारिणी असतात, धम्माचं आचरण करणारे असतात. तुम्ही आम्ही काही खरं नाही. ज्यांनी चारही आर्य सत्याचा साक्षात्कार केलेला नसतो, अविद्या ही अविद्या. आपण केवळ आता प्रयत्नरत आहोत, प्रज्ञेनं पाहत आहोत. अनित्य लक्षण, दुःख लक्षण, अनंत लक्षण या लक्षणांनी बघत आहोत, पाहत आहोत, प्रॅक्टिस करत आहोत. पण आर्य सत्याचा साक्षात्कार केलेला नाही तर अविद्या ही अविद्या. विद्याचरण गुणांचं वर्णन करतो आपण बुद्धांच्या, त्यांचा हा गुण आहे. आर्य सत्यान दर्शन, आर्य सत्याचं चारही आर्य सत्याचं दर्शन केलेलं आहे काय, साक्षात्कार केलेला आहे काय, तेव्हा व्यक्ती विद्या आणि आचरणात जातो. एक शोतापत्ती पहिली जरी डुबकी लागली तरी विद्या आणि आचरणाच्या गुणांना तो धारण करतो, या गुणांना धारण करतो. तो शुद्ध आचरणी असतो. तो वाईट कर्माला, वाईट कर्म त्याला स्पर्श करू शकत नाही. वाईट कर्म ती व्यक्ती करू शकत नाही. त्याचा मूळचा स्वभाव बदलतो. श्रद्धामूलक स्वभावाची व्यक्ती बनते. रागमूलक, द्वेषमूलक, मोहमूलक, बुद्धिमूलक, वितर्कमूलक स्वभाव संपून ती व्यक्ती, ज्या व्यक्तींनी चारही आर्य सत्याचा साक्षात्कार केलेला असतो, ती श्रद्धामूलक स्वभावाची व्यक्ती, श्रद्धाचरित, बुद्ध धम्म संघांच्या गुणांविषयी परिपूर्णता, परिशुद्धता त्यांनी प्राप्त केलेली असते. तुम्ही आम्ही नाही, अजूनही नाही. आपल्याला वाटत असतं, चिंतनाच्या पातळीवर आपल्याला वाटत असतं आपण श्रद्धामूलक स्वभावाची झालेलो आहे. नाही, अजिबात नाही. ही श्रद्धा बोधी आहे, म्हणून बोधी ज्ञानाचा आविष्कार केलेला आहे का? श्रद्धा, वीर्य, सती, प्रज्ञा, समाधी हे बल आहेत, इंद्रिय आहेत, बोधी आहे. ज्यांनी या बलाचा वा बोधीचा
अनुभव करून चारही आर्य सत्याचा साक्षात्कार केलेला आहे, तीच व्यक्ती श्रद्धामूलक स्वभावाची बनते. तिचं मानस बदलतं, मूळ स्वभाव बदलतो. ती खऱ्या अर्थाने या बुद्ध धम्म संघांच्या गुणांची परिपूर्णता, परिशुद्धता आत्मसात करते. ती समजते, भ्रमभ्रांती तुटून जाते. म्हणून सकाय दिठ्ठी, विचिकित्सा आणि शीलवर्त परामर्श तीनही बंधनं तुटली जातात. जी व्यक्ती शोतापत्ती फळ प्राप्त करते, डुबकी मारते, पहिल्यांदा चार आर्य सत्याचा साक्षात्कार करते, तीन बंधनं, मारबंधनं ती पार करते. सकाय दिठ्ठी, विचिकित्सा आणि शीलवर्त परामर्श. आपण, तुम्ही, आम्ही पौर्णिमा असो, अमावस्या असो, उपोषत असो, उपोषताचं पालन करतो ना, तर आपण शील, तर शिलाविषयी एवढे चिटकून राहतो, आसक्त होतो. माझ्यासारखा शिलवान कोणी नाही, माझ्यासारखी शिलवान कोणी नाही. तर शील हे अहंकार जागवण्यासाठी करायचं, पालन करायचं नसतं. आपण प्रयत्न करत असतो. उपोषताचं पालन करून आपण शीलामध्ये पुष्ट होण्याचा प्रयत्न करतो, पण पुष्ट नाही होत. शीलामध्ये तेव्हाच व्यक्ती पुष्ट होते जेव्हा ती चारही आर्य सत्याचा साक्षात्कार करते. तेव्हा त्या व्यक्तीचं त्रिविध शील पुष्ट होतं. तीनही प्रकारे आपण प्रयत्नरत असतो. आपण चिंतनमय ज्ञानाच्या आधारावर प्रयत्न करत असतो पालन करण्याचं, पण पालन व्यक्ती तीच करते ज्या व्यक्तींनी आर्य सत्याचा साक्षात्कार केलेला आहे. आपण प्रयत्नरत आहोत. म्हणून या प्रयत्नरत असणाऱ्या गृहस्थ वा गृहत्याग्यांना पृथकजन म्हणतात. पृथकजन, कल्याण पृथकजन आणि मूढ पृथुजन. म्हणजे जे प्रयत्न, हे केवळ चिंतन नाही, हे करणं बरं नाही, असं केलं पाहिजे. ज्यांनी विपश्यना साधना केलेली नसते त्यांना मूढ पृथकजन म्हणतात. ज्यांनी विपश्यना साधनेचा अभ्यास करून आपल्या मनाचा, शीलाचं पालन करण्याचा व्यक्ती प्रयत्न करते, तर ते कल्याण पृथुजन म्हणतात. कल्याण, ज्यांचं कल्याण आज नाही उद्या होणार आहे, कल्याण पृथुजन. पृथुजन म्हणजे ज्यांनी चारही आर्य सत्याचा साक्षात्कार केलेला नाही. आपण कितीही भक्कमपट्टी बुद्धांच्या विद्या आचरण संपन्न, विद्या आणि आचरणांनी संपन्न आहेत, हे आपण गुणांचं कितीदा गायन केलं तरी त्या गुणांविषयीची ही घट्ट श्रद्धा ना अशी बात नसते. बुद्धांच्या गुणांविषयीची परिशुद्धता आणि परिपूर्णता म्हणजे हे सौंदर्य आहे त्या गुणामधलं, या गुणांमधलं. प्रत्येक गुणांमधली ही परिपूर्णता, परिशुद्धता हे त्या वस्तूतलं, त्या गुणांमधलं सौंदर्य आहे. हे सौंदर्य तेव्हा जाणता येतं जेव्हा आर्य सत्याचा साक्षात्कार केला जातो. त्याशिवाय नाही. त्याशिवाय ही श्रद्धामूलक चरित्राच्या व्यक्ती उत्पन्न होत नाही. श्रद्धामूलक चरित्राची व्यक्ती उत्पन्न होणं म्हणजे खऱ्या अर्थानं ती माणूस बनणं आहे. आता ती माणूस आहे, माणसासारखी एक दुसऱ्याच्या व्यक्ती बरोबर माणसासारखी वागेल ती. आता मनुष्याला शोभेल अशी त्याचं वर्तणूक, त्याचं आचरण असेल, या अर्थानं ती व्यक्ती विद्याची आचरणांनी अजूनही परिपूर्ण आहे. जेव्हा व्यक्ती हा गुण असा आहे, बुद्धांचा गुण आहे, तर बुद्धांची या गुणाची परिपूर्ती एवढ्या लवकर नाही. बुद्धांची तुलना करता येत नाही म्हणतो ना आपण. तर त्या गुणांना धारण करण्याचा जेव्हा व्यक्ती पहिली डुबकी, दुसरी डुबकी, तिसरी डुबकी, चौथी डुबकी मारल्यानंतर 6 प्रकारच्या अभिज्ञा प्राप्त केल्यानंतर देखील बुद्धांची तुलना करता येत नाही. कारण सम्यक संबुद्ध असतात. बुद्ध शासनामध्ये जे लोक अशा 4ही डुबक्या मारतात, अर्हत्व प्राप्त करतात, केलं असेल तरी बुद्धांची बरोबरी करता येत नाही. कारण जसं अर्हंतांना बुद्धासारखी तेवढी समज नसते. भूतकाळातलं, वर्तमान काळातलं आणि भविष्य कालखंडातलं
सगळ्या प्रकारचं सर्व ज्ञान अरहंत भिक्षूंना, 6 प्रकारच्या अभिज्ञा प्राप्त करणाऱ्या भिक्षूंना देखील नाही जाणता येत. त्यामुळं बुद्धांची तुलना सर्वसाधारण व्यक्तीबरोबर नाही करता येत. पण बुद्धांनी या ठिकाणी असं म्हटलंय, असे वादविवाद करत असतो तर ही चिंतनमय ज्ञान तोकडं पडतं आपलं. याला मर्यादा असतात, याला सीमा असते, प्रज्ञेला मर्यादा नसते. त्यामुळे प्रज्ञेच्या आधारावर जास्तीत जास्त जे बुद्ध शासनात जन्म घेतात, बुद्धाच्या संपर्कात येतात, बुद्ध शासनाच्या संपर्कात येतात, त्यांना कल्याण मित्र मिळतात. जरी त्यांनी अर्हत्व प्राप्त केलेलं असलं, जरी त्यांनी 6 प्रकारच्या अभिज्ञा, दिव्य शोध, दिव्य चक्षु, परचित्त ज्ञानी, पुब्बे निवासानुसतीचं ज्ञान, इद्धिपाद, आश्रमक्षय, 6 प्रकारच्या अभिज्ञा ज्ञानाची महत्ता त्यांनी प्राप्त केलेली असली तरी ते विद्याचरण संपन्न. हा बुद्धांचा गुण आहे ना, त्याची परिपूर्णता, परिशुद्धता. बुद्धचक्षु प्राप्त झालेले असतात. अरहंतांना सावध बुद्ध म्हटलं जातं, पण ते बुद्धाचं हे जे ज्ञान आहे ना त्याचं अनुसंधान नाही करत. त्यामुळे भूतकाळातलं, वर्तमानातलं आणि भविष्य कालखंडातलं, या 3ही कालखंडातली परिपूर्ण जाणकारी अरहत भिक्षूंना, 6 प्रकारच्या अभिज्ञा प्राप्त करणाऱ्या अरहत भिक्षूंना नाही जाणता येत. त्यामुळे बुद्धांची बरोबरी करणं, तुलना करणं हीच मिथ्या धारणा आहे. कितीदा आपण वाचलं, अपमानो बुद्धो, अपमानो धम्मो, अपमानो संघो. बुद्ध धम्म संघांचं, हे त्यांच्या गुणांचं बरोबरी नाही करता येत. प्रमाण नाही आहे, मोजपट्टी नाही आहे, वस्तुमान नाही मोजण्यासाठी. असं म्हणून देखील आपण मोजण्याची, मोजपट्टीचे तारे लावतो. त्यामुळे मिथ्या धारणा घेऊन जगणं असतं. जरी आपण स्वतः बुद्धाचे फॉलोअर असं म्हणून घेत असलो तरी एवढ्या मोठ्या मिथ्या धारणा जगण्यामध्ये आहे. त्यामुळं सम्यक समृद्ध आहेत ते. सुगतो लोकविदू. लोकविदू या शब्दांमध्ये एवढा घोळ. लोकविदू विशेष प्रकारे, लोक म्हणजे काया. कोणतं चित्त उत्पन्न झालं तर कोणत्या प्रकारची काया उत्पन्न होते. कामावचर 54, रूपावचर 15, अरूपावचर 12, लोकोत्तर 8, 89 प्रकारचे हे चित्त. कामभूमीत, रूपभूमीत, अरूपभूमीमध्ये 4 प्रकारच्या मोठ्या मोठ्या भूमी असतात ना, आणि वेगवेगळ्या भूमीत वेगवेगळे सत्व असतात. ज्यात कामभूमी, कामदुग्गती भूमी, कामसुगती भूमी, रूपभूमी, अरूपभूमी, या 3 प्रकारच्या भूमी इथे जन्म घेणारे सत्व असतात. नरकलोक, प्रेतलोक, असुरलोक, तिर्यक, पशु, पक्षी, प्राणी हे असतात. आपला विश्वास नसतो. मनुष्यलोक, चतुम महाराजिका देवता, तावंतिसा देवता, यामा देवता, तुषिता देवता, निम्मानरथी देवता, परनिमित्त वसवर्ती देवता, हे 6 प्रकारचे देवता लोक. मनुष्यलोक हे कामसुगती भूमीवाले. महाधम्मराजिका देवतापासून तर अकनिष्ठका देवता, धम्मचक्क, पवत्तन सुत्तामध्ये आलेले 16 प्रकारचे रूप ब्रह्मलोक, त्यांचं अस्तित्व असतं. आकाशानंचायतनं, आकिंचन्यायतनं, विज्ञानंचायतनं, नैवसंज्ञा नासंज्ञायतनं, हे 4 प्रकारचे हे चित्त आहेत ना. एकेका चित्त 3 फांडी होते. ते 12 प्रकारचे चित्त असतात, जे अरूप, ज्यांना शरीरच नसतं. म्हणून त्याला चित्त काया, चित्तरूपी काया असं संबोधलं जातं. चित्तरूपी काया असं संबोधलं जातं. त्यामुळे हे 31 प्रकारची काया, ते सूक्ष्म असोत, मनुष्य वा तिर्यक, पशु, पक्षी, हे दृश्य प्राणी. बाकी सगळे अदृश्य प्राणी आहेत, जे आपल्या डोळ्यांना नाही दिसत. आपल्याला वाटते नाही दिसत तर कशावर विश्वास ठेवायचा. ज्यांनी अर्हत्व प्राप्त केलं, 6 प्रकारच्या अभिज्ञा प्राप्त केल्या, त्यांना या गोष्टी कळतात. त्यांना पाहता येतं, आपल्याला नाही पाहता येत. आपल्याला नाही पाहता येतं, आपण नकारतो, आपला विश्वास होत नाही. पण जी व्यक्ती कमीत कमी पहिली पायरी त्यांनी ओलांडलेली आहे, पहिली पायरी प्राप्त केलेली आहे, त्यांच्या मनातला हा विचिकित्सा, संदेह, बुद्ध धम्म संघाच्या गुणांविषयीचा संदेह जो असतो तो पार निघून गेलेला असतो. अजिबात संदेह नसतो.
शील हे समाधीसाठी, समाधी प्रज्ञेसाठी, प्रज्ञा विमुक्तीकडे नेणारी याविषयी अजिबात भ्रमभ्रांती राहत नाही. अहंकार जागवण्यासाठी नाही, पण आपला माझ्यासारखा शीलवान कोणी नाही, माझ्यासारखी शीलवान कोणी नाही. ते शिलासंबंधी किती चिपकाव असतो. ते मारबंधन आहे ज्याला मी 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 म्हणतो. शीलव्रत परामर्श हा चिपकाव आहे. तृष्णा आणि उपादान, ज्याला तृष्णा तृष्णा म्हणत असतो ना, तृष्णा या तृष्णा एवढ्या, कामतृष्णा, भावतृष्णा, विभवतृष्णा. पण उपादान आहे तर तृष्णा, पण केवढी घट्ट आहे, आसक्ती आहे, ज्यामुळे या उपादानामुळं जन्म, हा उपादान भवसंस्कारांचा संग्रह आहे मोठा मोठा. हा भवसंस्कारांचा हे संग्रहाची संपूर्ण बीज आहेत, ज्यामुळे त्यांना उपादान म्हणतो. आसक्तीचा चिपकाव आहे. म्हणून शीलवर परामर्श, शीलाविषयी एवढा चिपकाव आहे, या आसक्ती एवढी आसक्ती आहे, ज्यामुळे या आसक्तीमुळं याला उपादान असं म्हटलंय. एवढी घनीभूत आसक्ती आहे, म्हणून त्याला उपादान म्हणतो. म्हणून हे विषय लोकविदू. असेही प्राणी असतात की ज्यांना कायाच नसते, पण आपल्याला विश्वास होत नाही. काय कराल? अशा रीतीनं हे 31 प्रकारची काया, 10,000 लोकधातू, 10 सहस्र लोकधातू. लोकधातू, लोक म्हणजे काया, काया बनवणाऱ्या ज्या धातू आहेत, असे 10,000 चक्रवाल. आणि या 10,000 चक्रवालामध्ये एकेका चक्रवालामध्ये 31 प्रकारची काया धारण करणारे प्राणी असतात. ही धारणा तथागतांनी प्रसवलेली आहे. आपला विश्वास होत नाही, पण ज्या व्यक्तींनी शोतापत्ती फळ प्राप्त केलेलं आहे त्या व्यक्तीला ही धारणा माहिती असते. आपण काय करतो, हे काम केलं तर आपल्याला काय होणार आहे, पाहून घेऊ काय होतं ते. म्हणजे हे जे हे कर्म केलं तर या कर्माचा काय परिणाम होईल याचं भारूड आपल्याला माहिती नसतं. म्हणून मनात जे जे येतं ते ते करत असतो. आपल्याला मार नाचवत असतो. आपल्या चित्तावर हे जे अकुशल चित्त, 12 प्रकारची चित्त आहेत ना, लोभमूलक चित्त 8, द्वेषमूलक चित्त 2, मोहमूलक चित्त 2. हे अकुशल चित्तन यावर प्रामुख्यानं आपल्या चित्तात मारच येऊन आरूढ होतो आणि हे अकुशल कर्म करायला लावतो. जे प्रामुख्यानं आपल्याला हा अकुशल कर्म करता करता खालच्या लोकांमध्ये, अपाय गतींमध्ये जाण्याचा हा संस्काराचा, भवतृष्णांचा संग्रह आपण करत राहतो सातत्यानं. हेच कर्म करत राहतो, चेतना येत नाही. त्यामुळे हा सारा आपला स्वभाव, हे असं वर्तन 65 वर्षानंतर देखील हे असं वागणं म्हणजे अजूनही माराच्या कब्जातून आपल्याला स्वतःला सुटका करता आलेली नाही. ज्या व्यक्तीने आर्य सत्याचा साक्षात्कार केलेला आहे अशा व्यक्तीच आपल्या स्वभावाला बदलण्यामध्ये त्यांनी यशस्वीता गाठलेली असते. श्रद्धामूलक चरित मानस हे निर्माण झालेलं असतं. बुद्ध धम्म संघांच्या गुणांविषयी अजिबात संदेह नसतो. याला विचिकित्सा हे बंधन तुटलेलं असतं. बुद्ध धम्म संघाचे गुणच स्वतःमध्ये एवढे परिपूर्ण परिशुद्ध असतात. या बुद्धांच्या धम्माच्या संघांच्या ह्या धम्मांच्याच गुणांची ही परिपूर्णता, परिशुद्धता हेच या बुद्धांच्या गुणांचं, धम्माच्या गुणांचं, संघांच्या गुणांचं सौंदर्य असतं. भगवंतांनी प्रसवलेलं 37 अंगांमध्ये असलेलं हे बोधी ज्ञान, 4 सतीपठ्ठान, 4 इद्दीपाद, 4 सम्यक प्रधान, 5 बल, 5 इंद्रिया, 7 भोजंग, 8 कोमग्गो, या 37 बोधी पक्षीय धम्मामध्ये असलेली जी परिपूर्णता, परिशुद्धता हेच या बोधी ज्ञानाचं सौंदर्य आहे. जे आर्य सत्याचा साक्षात्कार केल्यानंतर याचा अनुभव येतो. त्याशिवाय नाही. आपलं मानस बदलतं, मानस बदलतं, माणूस घडवला जातो. मनुष्य प्राणी म्हणून आपल्याला जन्म ग्रहण करता आला तरी माणसाला माणसाशी माणसासारखं वागता येत नाही. ते नेहमीच रागरंजित, देशदूषित, मोहमुडीत होऊन काया वाचा मनाने कर्म करत असतात, कुठल्याही संप्रदायाचे असले तरी.
म्हणून धम्म ही संस्था कशी आहे याचं संशोधन केवळ आणि केवळ बुद्धांनाच करता येते. ऐऱ्या गैऱ्या नत्तू खैऱ्याचं काम नाही. पण धम्म एकच असतो, हा सत्य धम्म असतो, शुद्ध धम्म असतो, तो परिशुद्ध असतो, विशुद्ध असतो, म्हणून तो सत्य असतो. आणि अग्नी, वायू, जल आणि पृथ्वी धातू त्यांचे 4 गुण या 8ही कलापांनी मिळून बनलेला सूक्ष्माती सूक्ष्म कण हे या भौतिक जगाचं अंतिम सत्य आहे. रूपधातू, चित्त, चैतसिक तेही उत्पन्न होऊन तेही नष्ट होतात. आपण तर चिंतनाच्या ज्ञानावर मान्यता देतो. हो, देत असाल मान्यता. ते भगवान बुद्धांनी सांगितले बाबा चित्त कसं उत्पन्न होतं. पण पटीच्य समुत्पादांच्या कड्यांची उकल करताना अविद्या पच्चया संखारा, संखार पच्चया विज्ञानन, ह्या ज्या 3 कडे आहेत वर्तमान जीवनातल्या कडे नाही आहेत. हे आपल्याला उमजत नाही कारण त्याचा अनुभव नसतो. ज्यांनी 4ही आर्य सत्याचा साक्षात्कार केलेला आहे, आपण केवळ प्रयत्नरत असतो. त्या अठ्ठकथा वाचून, अठ्ठकथा अशा असतात की ज्यामुळं या वेगवेगळ्या गुणांच्या पटीच्य समुत्पादात, पटीच्य समुत्पाद म्हणजेच धम्म आहे. त्यामुळे अविद्या पच्चया संखारा, संखार पच्चया विज्ञानम, ह्या 3 ज्या कड्या आहेत ना, या वर्तमान जीवनातल्या कड्या नाही आहे, पण आपण वरवर वाचून टाकतो आणि त्याचा या 3ही कड्यांचा वर्तमान जीवनाशी आपण जोडण्याचा प्रयत्न करतो. हे भूतकाळातल्या जीवनातल्या कड्या आहेत, वर्तमानातल्या नाही आहेत. बेहोशीमध्ये राहून आपण जो काही सुखद वेदनांच्या, दुःखद वेदनांच्या, अदुःखद असुखद वेदनांच्या आधारावर प्रतिक्रिया करून राग, द्वेष, मोहाच्या गाठी बांधत गेलो दगडाच्या रेषेसारख्या, ज्यामुळे या भवतृष्णांचा संग्रह निर्माण केला, यालाच अविद्या पच्चया संखारा, भवसंखार, जन्मग्रहण करणाऱ्या या तृष्णांचा, अखिलेश धातूंचा, ह्या संस्कारांचा संग्रह हा भवसंस्कार असतो. मनुष्य असो वा मनुष्यतर प्राणी असो, वेदनांच्याच आधारावर हे दुःखचक्र, भवचक्र, लोकचक्र निर्माण करतात. त्यामुळं हे लोकचक्र हा भवसंस्कारांचा संग्रह असतो, ज्यामुळे हे चित्त उत्पन्न होत असतात. कामावचर, रूपावचर, अरूपावचर. पण ही लोकोत्तर भूमी वेगळी आहे. सोतापन्न, सकदागामी, अनागामी वा अर्हत, ज्याला अठ्ठपुरीस पुद्गला म्हणतो, पूजनीय आहेत म्हणतोय. मार्गस्थ, फलस्थ, अठ्ठपुरीस पुद्गला, ज्यांनी आर्य सत्याचा साक्षात्कार केलेला असतो. त्यामुळं हे साक्षात्कार करणारे लोक पूज्य असतात. त्यांनी आर्य सत्याचा साक्षात्कार केलेला असतो. ते श्रद्धामूलक स्वभावाच्या व्यक्ती बनतात. माणूस म्हणून घडवणूक त्याची झालेली असते. केवळ आणि केवळ या बोधिज्ञानाच्या आधारावर माणसांची जडणघडण होऊ शकते. तो माणूस म्हणून माणसाशी माणसासारखा व्यवहार करू शकतो. तो रागरहित, द्वेषरहित, मोहरहित, वीतरागी, वीतद्वेषी, वीतमोही होऊन काया वाचा मानेने कर्म करतो. आपली हानी होणार नाही, इतरांची हानी होणार नाही, आपलाही लाभ होईल, इतरांचाही लाभ होईल, अशीच कर्म करत असतो. त्याच्या मनाचा हा स्वभाव बदल. त्यामुळे ही बुद्ध धम्म संघाचे हे गुण, बोधिज्ञानाचे हे सगळे गुण, हे अंग, हे बोधीचे अंग म्हणून समजले जातात. त्यांची परिपूर्णता, परिशुद्धता हेच त्याचं सौंदर्य असतं. त्याची परिपूर्णता, परिशुद्धता, शुद्धी, परिशुद्धी, विशुद्धी या अंगातनं त्या वस्तूचे तुकडे तुकडे करून पाहिले तरी अंतर्गत बाहेरगत सारं सत्य त्याची गवेषणा करता येते. त्याचं सत्यापर्यंत शोधता येते. आणि अंतिम सत्य म्हणजे जिथे उत्पन्नही होत नाही आणि जिथे नष्टही होत नाही, निब्बाणं परमं सुखं. त्यामुळे हे सत्य असतं, अंतिम सत्य असतं, लोकोत्तर सत्य असते. लोकोत्तर सत्य, लौकीय सत्य. हे लौकीय सत्य म्हणजे उत्पन्न होऊन नष्ट होणे. हे सारे तरंग आहेत. सजीव असो, निर्जीव असो, रूप, अग्निवायू, जल आणि पृथ्वी धातूचे तरंग वेवलेस. वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान. कुठलीही वेदना असून ती भंग झाली रे झाली. कुठलाही संज्ञा, कुठलाही संस्कार, कुठलंही विज्ञान, ते चक्षु विज्ञान असो, श्रोत्र विज्ञान असो, घ्राण विज्ञान असो, जिव्हा विज्ञान असो, काय विज्ञान असो, मनोविज्ञान असो, हे तर शेवटी तरंग तेही अनित्य आहेत. त्या अनित्य हे लौकीय सत्य अनित्याचं क्षेत्र आहे.
उदय वे उदय वे उदय वे अनित्यावत संखारा उत्पादव एकदम बिनो. या लौकिक क्षेत्राचं सजीव निर्जीवाचं सार हे धर्म स्वभाव हे उदयव्यय आहे. अनित्य याला उदयव्यय म्हणतात. म्हणजे अनित्य आहे. आणि नित्य जे उदयव्यय होत नाही, उदयव्ययातीत, रूपातीत, संज्ञातीत, संखारातीत, विज्ञातीत, संज्ञातीत, विज्ञानातीत, उदयव्यय संपून जातो तेव्हा निर्वाणाचा साक्षात्कार होतो. नित्य धातूच्या आधारावर, लोकोत्तर प्रज्ञेच्या आधारावर. तेव्हा कुठे माणसाच्या स्वभावाचं आमूलाग्र परिवर्तन होतं. श्रद्धामूलक स्वभावाची व्यक्ती निर्माण होते. विचिकित्सा तेव्हा तुटून जाते या गुणांविषयी. शीलवर परामर्श तेव्हा तुटून जातो जेव्हा व्यक्ती लाभान्वित होतो. म्हणजे व्यक्ती शोतापत्ती फळाला पोचल्यानंतरही पापकर्म जरी त्याला शिवू शकली नसली तरी अर्हत्व प्राप्त करण्यापर्यंत हा मी माझं ना, मी आता लवकरच होईल, लवकरच अर्हत्व प्राप्त करेल असं म्हणणारा त्याचे 4ही महिने उलटून जातात. शेवटची एक रात्र शिल्लक असते. बरं झालं त्याला कल्याण मित्र भगवंताच्या सोबत राहून अर्हत्व प्राप्त करू शकला नाही भिक्षू आनंद. बरं झालं कल्याण मित्र हा एकबीजी श्रोतापन्न आहे. या जीवनात ही व्यक्ती मुक्तीची अवस्था प्राप्त करू शकते हे महाकाश्यपाणी आनंदाविषयी ओळखू शकले. आणि म्हणून आनंदाचं कम्मठ्ठान बदललं. आणि पुढे या अग्निकशींच्या कम्मठ्ठानाच्या आधारावर हे रात्र त्यांच्या हातात शिल्लक होती. रात्रभर समतेत पाहू लागले. आणि बस मी केवळ श्रोतापन्न आहे असंच म्हणता आता लेटाच एकावर एक 3 डुबक्या लागल्या आणि त्यांनी अर्हत्व प्राप्त केलं. जेव्हा त्यांनी अर्हत्व प्राप्त केलं, श्रोतापन्न असताना भगवंत विचारत, खरंच तुला पठिच्च समुत्पाद समजलेला आहे का? हो, तुम्ही कधी विचारा, मी सांगणारच. पहा, म्हणजे व्यक्ती श्रोतापत्ती फळाला पोचली तरी पूर्ण मुक्त नाही ना. मला कधी विचारा असं म्हणू नकोस आनंदा, कारण त्यांनी अर्हत्व प्राप्त केलेलं नाही आहे. 6 प्रकारच्या अभिज्ञा आता प्राप्त केलेल्या नाही आहेत आणि तरी मला समजलाच असं म्हणताय. पठिच्च समुत्पाद सगळ्यात कठीण झालं. त्यामुळं औस आनंद असे समजू नकोस. त्यामुळे ही सगळी किल्ली महाकाश्यपांना जाणता येत होती. महाकाश्यप हे जाणता येत होतं की हा एकबीजी श्रोतापन्न आहे. त्यामुळं याच जीवनात ही व्यक्ती मुक्तीच्या 4ही अवस्था प्राप्त करू शकते. पहिली डुबकी, आता 3ही डुबक्या तो परिपूर्णता करू शकतो. आणि हे महाकाश्यपांना माहिती होतं. आणि म्हणून महाकाश्यप गेले आणि त्यांना कम्मठ्ठान बदलले. काय करतोयस तू? आणि सकाळी बस माहिती पडतं आता आज दिवस निघता तो अर्हत्व प्राप्त करेल. जेव्हा युद्धिबलान जातात, गेल्याबरोबर असा लेटतात बस डुबक्या लागल्याबरोबर तिथे हजर होतात महाकाश्यप. औस आनंदा चल, संगीती तुझी वाट पाहते. ओळखून घेतात की याने डुबक्या मारल्या आणि 1 नाही 2 नाही, यांनी देखील आनंदाने देखील 6ही प्रकारच्या अभिज्ञामध्ये प्राप्ती केली. आता ते त्याच्या संपूर्ण 10चे 10 मारबंधनांना त्यांनी पराभूत केलंय. आता त्यांना पठिच्च समुत्पाद समजला. त्यामुळे बुद्ध चक्षुंना जाणणारे, म्हणजे आता मात्र बुद्ध असते ना तर बुद्धांच्या चित्ताला जाणण्याची आता ओळख करता आली असते. श्रोतापत्ती फळाला पोहोचलेली व्यक्ती दुसऱ्याच्या चित्ताला नाही जाणू शकत, कारण परचित्त ज्ञान ही अभिज्ञा प्राप्त केलेली नसते. त्यामुळे नाही जाणू शकत. अर्हत्व प्राप्त केल्यानंतर, या 6ही प्रकारच्या अभिज्ञा प्राप्त केल्यानंतर ही परिपूर्णता, ही परिशुद्धता, हे मर्म आहे आर्यत्वाचं, श्रेष्ठतम ज्ञानाचं. त्यामुळं ज्या बोधिज्ञानाची ही जी महत्ता असते, ही तिची परिपूर्णता, परिशुद्धता, हे आज बोधिज्ञानाचं सौंदर्य असतं. धम्माचं हे सौंदर्य असतं. त्यामुळं या संगायनानंतर सगळं भ्रम भ्रांती हे दूर झाले आणि परत
तावून सुलाखून निघणारा हा बुद्धांच्या वाणीतनं परिपूर्णता परिशुद्धता प्राप्त केलेला असा अरहंतांचा ताफा त्या 500 भिक्षू 7 महिनेपर्यंत या 84,000 धम्मस्कंदांचं त्यांनी संगायन केलं. म्हणून या पौर्णिमेला सावकांची पौर्णिमा म्हणून हिचं विशेष महत्त्व आहे. बुद्धवाणीचं ही पहिल्यांदा रक्षण करणारे महाकाश्यपांना म्हणून मोठं या ठिकाणी महत्त्व दिलं जातं. धम्माच्या आधारावर सुरक्षितता करण्यासाठी मूळ बुद्धवाणी असली म्हणून बाबासाहेब हा त्रिपिटक वेगवेगळ्या संप्रदायांनी वेगवेगळा जो लिहिला आहे त्यामुळं हा त्रिपिटक खरा आहे खोटा आहे यावर काही, पण बुद्धांची मूळ वाणी बाबासाहेबांनी जो धम्म दिला भगवंतांच्या मूळ वाणी समजा, त्यामुळं ही भगवंतांची मूळवाणी 84,000 धम्मस्कंदांमध्ये हे संग्रहित केलेली आहे. या बुद्ध धम्म संघांच्या गुणांचं 84,000 धम्मस्कंदांमध्ये असलेलं एकेका धम्मस्कंदांचं हे सौंदर्य प्रतिपादित करणं म्हणजे त्यांची परिशुद्धता आणि परिपूर्णता योग्य प्रमाणे योग्यपणे सुवाक्यात सुस्पष्ट करणं, तरच धम्माचा योग्यपणे प्रचार आणि प्रसार करण्याचं सामर्थ्य आपल्याकडे निर्माण होईल, त्याशिवाय नाही. 1-2 गोष्टी सांगून याचा लाभ होत नाही. म्हणून चित्त चैतसिक रूप आणि निर्वाण हा जो ज्याला अभिधम्म म्हणतो, जो धम्म धारण करूनच व्यक्तीला आर्य सत्याचा साक्षात्कार करता येतो, त्याशिवाय नाही. त्यामुळं ही गंभीरता जशी जशी आपल्या जीवनात उतरेल तसं तसं हे धम्माचं वैभव वृद्धिंगत होत जाईल. हे धम्माचं वैभव वृद्धिंगत करण्यासाठी भगवंतांच्या मूळ वाणीचं जे संगायन केलं गेलं, म्हणून ही सावकांची ही अरहंतांचा जो ताफा सावक बुद्धांची ही परिषद पहिल्यांदा बुद्ध शासनात संघटित होते आणि बुद्धवाणीचं मूळ जे संरक्षण करतं, म्हणून या सावकांची पौर्णिमा म्हणून खूप याला महत्त्व दिलं जातं. ज्या पौर्णिमेच्या निमित्ताने या एक मुत्सद्दी ज्याला अनाथपिंडक म्हणतो त्याने 160 सुक्ताचं संगायन केलं, तर त्या व्यक्तीने डुबकी मारली ना, डुबकी मारली, त्याची श्रद्धा बळकट झाली. आपली श्रद्धा बळकट झाली असं आपण ठरवतो, मानत असतो. आपण जाणल्याशिवाय मानणं खूप कठीण, मानत आहोत फक्त, जाणलं नाही ना. जी व्यक्ती जाणते त्याला त्यातली परिपूर्णता आणि परिशुद्धता कळते. आपण सगळे अभ्यासात आहोत, या अर्थानं शैक्ष आहोत आपण. जेव्हा ज्या व्यक्ती अशैक्ष बनतात, अक्षैक्ष म्हणजे अर्हत्व प्राप्त करतात, तेव्हा या गोष्टीचा उकल त्यांना करता येतो, त्याशिवाय नाही. श्रोता पत्नी फळाला पोचलेल्या व्यक्तीला देखील अभ्यागता धम्मा, ज्या काही प्रश्नांची आपल्याला उकल करता येत ना, अभ्यागता धम्मा अव्याकृत आहेत, ते कथन करण्यायोग्य आहेत, कथन करूनही लाभ होत नसतो. नाहीतर हे प्रश्न उर्वरित उरतात नाही लोकोत्तर ज्ञानाच्या आधारावर. अरे बाबा, भगवान बुद्ध तर महापरिनिब्बाण झालं, महापरिनिब्बाण झाल्यानंतर ते कुठे गेले असतील? लोकोत्तर भूमी असते. हे लोकोत्तर भूमी जिथे उत्पन्न होत नाही, नष्ट होत नाही. शेवटचं पान म्हणून बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातलं पुनरागमनाची प्रार्थना आहे ना. ज्या भूमीत आपण आहात त्या भूमीत मला जन्म होऊ दे प्राप्त, असं बाबासाहेब म्हणतात. ज्या भूमीत तुम्ही आहात, सर्व प्राणी मात्रा सकट हे बोधिसत्वाचं चित्त. सर्व प्राणी मात्र म्हणजे एकांना बाबासाहेबांना एकट्याला मुक्त व्हायचं नाहीये, अनेक लोकांना. म्हणजे सुमेध बोधिसत्व त्या कालखंडात 5 लोकी ध्यानाच्या आधारावर 5 अभिज्ञा प्राप्त असलेली व्यक्ती
भगवान दीपंकर भगवंताकडून विपश्यना कम्मठान घेऊन त्याच वेळेला अर्हत्व प्राप्त करण्याची क्षमता असणारा व्यक्ती आता त्यांचा सम्यक संकल्प बदलला, मी एकटाच मुक्त होईल. पण हे लोक, या लोकांसहित शेवटचं पान बाबासाहेबांचं जे कथन आहे ना, बाबासाहेबांचं जे मानस आहे ना, जिथे बुद्ध आहेत त्या भूमीत जन्मग्रहण करण्याची, तिथे होऊ दे माझा जन्म प्राप्त. कुठे? बोधिसत्वाचं चित्त. जिथे बुद्ध राहते लोकोत्तर भूमी, तिथे जन्म प्राप्त होईल. कसा होईल तिथे जन्म प्राप्त? मानस आहे, बोधिसत्वाचं मानस आहे बुद्धत्व प्राप्त करण्याचं. हे एकटाच नाही आहे, सर्व प्राणी मात्रांसहित असं म्हणतात. म्हणजे हे बोधिसत्व आपल्या 30ही पारमितांचा डोंगर जेव्हा रचतील तेव्हा या प्राणी मात्रांना जे निर्वाण भूमीमध्ये द्या, लोकोत्तर भूमीमध्ये द्या. आपल्यासाठी कल्पनाच आहे, पण ती कल्पना नाही आहे. त्यांच्यासाठी कल्पना नाही, त्यांनी आविष्कार केला, त्यांनी निर्वाणाचा साक्षात्कार केला, त्यांनी अनुभूती घेतलेली. आपण नाही, आपण कल्पनाच करू शकतो. त्यामुळे हे अव्याकृत प्रश्न आहेत. म्हणून भगवंत ते असे आहेत, ते जेव्हा तुम्ही कराल तेव्हा, जेव्हा तुम्ही साक्षात्कार कराल तेव्हा तुम्हाला कळतील. आता नाही, आता आपण तर्कच करू शकतो. त्यामुळे हे धम्मातलं अंतर्बाहेरचं रहस्य, जसं जसं बोधिज्ञानाचं टावर ज्यांचं वाढलं त्यांची वृद्धी झाली, त्यांना हे कळलं. तुम्हा मला सहजपणे नाही कळत, विश्वास देखील होत नाही. म्हणून विचिकित्सा हे मारबंधन असतं, संदेह निर्माण होतो वारंवार. बुद्धांच्या गुणांवर, धम्माच्या गुणांवर, संघाच्या गुणांवर संदेह उत्पत्ती. ती परिपूर्णता, ती परिशुद्धता, परिपूर्णता आपण जाणलेली नसते. त्यामुळं या 84,000 धम्मस्कंदांमधलं हे जे साहित्य आहे, त्या साहित्याविषयीची समजण्याची धारणाच अजून ती सम्यक नाही आहे आपली. ती मिथ्या धारणा घेऊन बसलेलो आहोत. त्यामुळे हे सौंदर्य आपल्याला स्पष्ट करता येत नाही, सुवाख्यात करता येत नाही. हे सुवाख्यात सौंदर्य स्पष्ट करण्यासाठी त्याची परिपूर्णता, परिशुद्धता ती ठेवता येत नाही. तिचं संश्लेषण, विश्लेषण, विघटन आणि विभाजन कसं करायचं याचे संकेत नाही. त्यामुळं सम्मादृष्टी हेच मोठं औषध आहे. सम्यक दृष्टीशिवाय या सगळ्या गुणांचं, बोधिज्ञानांचं, ती परिशुद्धता, ती परिपूर्णता आपल्याला तिची उकल नाही करता येणार. त्यामुळं ज्या व्यक्तींनी आर्य सत्याचा साक्षात्कार केलेला आहे त्याच व्यक्ती खऱ्या अर्थानं सद्धम्माचा प्रचार आणि प्रसार करू शकतात. ही क्षमता या बुद्ध शासनामध्ये पुष्ट हो. संगायनाचं मर्म ज्या बुद्धांच्या कालखंडात सिद्धार्थ गौतमाच्या ज्यांनी बुद्धत्व प्राप्त केले, 24 असंख्य 80,000 देवता आणि मनुष्यांना जो लाभ झाला, बाकीचे उरलेले सत्व ते या द्वितीय बुद्ध शासनात जशी जशी ही परिपूर्णता, परिशुद्धता ही प्राप्त करतील तसं तसं हा परिपूर्णतेचा, परिशुद्धतेचा हा गाडा सद्धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यामध्ये एवढा सक्षम होईल. या उर्वरित बुद्ध शासनामध्ये ही पूर्ती करण्याचं सामर्थ्य या उपोसतातनं घडो. बुद्ध धम्म संगदानं गत्वा शीलं समाधीयत्वा उपोसतकम्मं कत्वा तं अस्सादेति अभिनंदन्ति ध्यानं गुप्पादेति विपस्सनं गुप्पादेति मग्गं गुप्पादेति फलं गुप्पादेति समापत्तिं गुप्पादेति अभिन्नं गुप्पादेति. अशा रीतीनं या उपोसत कर्म धारण करण्यातनं आपली शीलाची, समाधीची आणि प्रज्ञेची धारणा बलवत्तर होऊन तदंग प्रहणाच्या आधारावर विखंबन प्रहणाला प्राप्त होण्याची क्षमता, विखंबन प्रहणाच्या आधारावर समुच्छेद प्रहणाला प्राप्त होण्याची क्षमता उत्पन्न होणे. बुद्ध शासनामध्ये ज्यांचं 10चे 10 घडे भरले असतील ते या उर्वरित बुद्ध शासनामध्ये बाकीचे उरलेले जे लोक आहेत ते स्थापित होतील, प्रतिष्ठित होतील आणि याच सत्वांच्या आधारावर बुद्ध शासन खूप फुलून दिसेल, फळून दिसेल आणि ही परिपूर्ती करतील. सारं जग कसं बुद्ध धम्माच्या या सद्धम्मामध्ये रमण करेल आणि या निर्वेद ज्ञानाच्या आधारावर
अनासक्तिता, निरासक्तिता ही संपूर्ण अशी प्रबंध पसरेल. ही निरासक्तिता, ही अनासक्तिता निब्बिदा ज्ञानाच्या आधारावर ही तिची परिपूर्णता आणि परिशुद्धता, ही तिची परिपूर्ती करण्याचा, ही संपूर्ण जी तिढा आहे त्याचा तो तिढा सोडवेल. या निब्बिदा ज्ञानाच्या आधारावर ही परिपूर्ती आणि परिशुद्धता परिपूर्ण हो. बुद्ध धम्म संघाच्या प्रभावानं आपलं सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांचं भलं हो. भवतु सर्वमंगलम, भवतु सर्वमंगलम, भवतु सर्वमंगलम. 5 मिनिटाची सुट्टी. 5 मिनिटानंतर परत सगळ्यांनी धम्महॉलमध्ये यायचं आहे आणि महाप्रसाद. कळ्या कळ्या फुले. असेच नवनवीन व्हिडिओसह भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय भीम, नमो बुद्धाय. आरती कळ्या कळ्या फुले फुले तुला पुकारती. पहा तुझीच चालली